दोनों पुलिस ने सरेंडर किया। सर अभी तक किसी भी तरह का कोई एक्शन नहीं दिख रहा है। लोग पुलिस उनको बचाती क्यों दिख रही है? कहीं ना कहीं इनकी कोई ना कोई इन्वॉल्वमेंट है। जिनके खिलाफ कंप्लेंट करी जा रही है वो तक उनको सपोर्ट कर रहे हैं। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पुतळा देखील जाळलेला आहे। कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते बॅरिकेडिंग वरती चढलेले आहेत आणि पाठीमागे कार्यकर्त्यांनी पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न केला आहे, पण पोलिसांनी त्यांचा पुतळा जो आहे तो विझवल्याचं बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी या कार्यकर्त्यांकडून केली गेलेली आहे। पोलिसांकडून आवाहन केलं गेलेलं आहे की बॅरिकेडिंग वरती चढू नका। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा या कार्यकर्त्यांकडून जाळण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे। फलटणमधील महिला डॉक्टर यांनी आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतर सगळेच राजकीय पक्ष एकीकडे आक्रमक झालेले असताना दिल्लीमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी देखील आक्रमक झालेले आहेत आणि 5 रायसीना रोडवरती ज्या ठिकाणी युवक काँग्रेसचं हे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जाते, घोषणाबाजी केली जाते। न्याय द्या, न्याय द्या, डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या अशा पद्धतीच्या घोषणा यांच्याकडून दिल्या जात आहेत आणि महाराष्ट्र सरकारचा निषेध केला जात असतानाच या ठिकाणी पुतळा देखील जाळलेला आहे। आपण काही पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आपकी मांग क्या है? हमारी मांग ये है कि उनको इंसाफ दिया जाए और मुख्यमंत्री को तत्काल बदौलत इस्तीफा दे देना चाहिए। पुलिस ने बताया आपको प्रोटेस्ट करने से पुलिस रोक रही है। देखिए ये सरकार को डर लग रहा है। हम अपना न्याय के लिए हम मांग कर रहे हैं। जो दो पुलिस इसमें आरोपी थे, जो दो पुलिस इसमें आरोपी थे उन्होंने पुलिस के सामने सरेंडर कर आणि सामंत साहेबांनी मी त्याच्याबद्दल आपली बाजू मांडलेली, मी शिंदे साहेबांकडे बाजू मांडलेली, पण त्यांच्यामध्ये जैन बोर्डिंग हे समाजाला मिळलं पाहिजे ही भूमिका शिंदे साहेबांची, ती भूमिका खोतकर साहेबांची। काल त्यांनी त्यांच्या जालना शहरामध्ये मोठा मोर्चा काढला की सगळ्यांची भूमिका जैन मंदिर हे मुक्त झालं पाहिजे, बिल्डरांच्या जाळ्यात अडकले तर ती सगळ्यांची भूमिका तीच राहणार आहे। फक्त शाह साहेबांबद्दल जे बोलले वक्तव्य हे वक्तव्य मी बोललोच नव्हतं, ते फक्त आपल्याकडे स्पष्टीकरण द्यायला सामंत तो आता ते बघूया। ते आता सांगितलं शाह साहेबांबद्दल जे आमच्या नेत्यांना ज्या चुकीच्या बातम्या जात होत्या त्याबद्दल क्लिअर करायला मी त्यांच्याकडे गेलो, तो क्लिअर झालाय आणि जे काही लढाई ती उद्यापासून बघा ना, आताच शिवसेना आहे आमच्या लढाईची। कलम लागलेला आहे या ठिकाणी आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार नाहीये अशा पद्धतीच्या सूचना खरं तर पोलिसांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। ते बोललो मी आता, त्याच्यावर मी चर्चा करतो। सकाळी बोलून गेलो, आता त्याची उद्या चर्चा करू ना आपण। मी त्यांच्याशी बोलतो गुरुजीशी, कारण ते माझ्या चांगल्या परिचयाचे, त्यांचा न्याय दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी खरं तर या कार्यकर्त्यांकडून केली जाते। पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न काही वेळापूर्वी या कार्यकर्त्यांनी केला, मात्र त्यांना पोलिसांनी जे आहे ते अडवल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे। काही कार्यकर्ते बोलतात, आपण त्यांच्याशी बोलण्यासाठी immediate resignation of Devendra Fadnavis as Chief Minister, also as Home Minister of India, because he has failed terribly. The late doctor, the victim of rape and assault, Sampada Munde.